कॅल्शियम वाढवण्यासाठी रोज न चुकता दुधाचा ग्लास पिताय? तर मग आत्ताच्या आत्ता थांबा, कारण तुम्ही तुमच्या शरीराचे सर्वात मोठे नुकसान करत आहात. वैज्ञानिक संशोधनातून समोर आले आहे की नुसते दूध पिऊन कधीच शरीरातील हाडे मजबूत होत नाहीत. म्हणूनच वयाच्या 50शीत काय, अगदी 20शीतच लोकांचे गुडघे, कंबर आणि पाठीचा कणा आतून पूर्णपणे पोकळ होऊन कटकट वाजायला लागली आहे. नमस्कार, मी दीपा. आज किचन विथ दीपामध्ये मी तुमचे हे डोळे उघडणार आहे आणि तुमचा हा सर्वात मोठा भ्रम तोडणार आहे. आज मी तुम्हाला स्वयंपाकघरातील अशा 3 खास गोष्टी एकत्र करून दाखवणार आहे, ज्यांच्यामध्ये साध्या दुधापेक्षा तब्बल 6 पट जास्त कॅल्शियम आणि हाडांना लोखंडासारखी जोडणारी ताकद दडलेली आहे. फक्त 3 दिवस माझ्या सांगण्यानुसार हा घरगुती तोडगा करून पहा. गादी घासलेले गुडघे पुन्हा नव्यासारखे ग्रीसने भरून पळायला लागतील. हा उपाय नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओ पूर्ण पहा, कारण अशी वैज्ञानिक माहिती तुम्हाला पूर्ण यूट्यूबवर कुठेच मिळणार नाही. मित्रांनो, आपल्या शरीराचा मुख्य पाया आणि पूर्ण भार सांभाळणारी गोष्ट म्हणजे आपली हाडे असतात. पण आजकालच्या धावापळीच्या आणि चुकीच्या खानपानामुळे, रासायनिक खतांच्या अन्नामुळे आणि शरीराला योग्य पोषण न मिळाल्यामुळे वयाच्या 35 ते 40 वर्षातच हाडांमधील कॅल्शियमचा साठा झपाट्याने कमी होऊ लागतो. हाडांमधील नैसर्गिक वंगण म्हणजेच ग्रीस किंवा गादी जास्त चालल्यामुळे आणि वजनामुळे घासली जाते आणि त्यानंतर गुडघेदुखी, मानदुखी आणि कंबरदुखीचा भयंकर त्रास असह्य होतो. जर तुमच्या शरीरात कॅल्शियम खूप कमी असेल तर तुम्हाला केवळ सांधेदुखीच नाही, तर सतत थकवा जाणवणे, सकाळी उठल्यावर आळस येणे, हाताची नखं वारंवार तुटणे, चालताना हातापायांना मुंग्या येणे आणि रात्री पायाला गोळा येणे अशा अनेक गंभीर समस्यांना रोज तोंड द्यावे लागते. या सर्व समस्यांवर कायमची मात करण्यासाठी आणि डॉक्टरांच्या महागड्या गोळ्यांचा खर्च वाचवण्यासाठी आज आपण निसर्गाने दिलेले 3 सर्वात मोठे कॅल्शियमचे महासागर पाहणार आहोत, ज्यांचा योग्य वापर करून तुमची हाडे वयाच्या 80तही पोलादासारखी मजबूत राहतील. चला तर मग पाहूया आपली पहिली जादुई आणि अत्यंत गुणकारी गोष्ट, ती म्हणजे मखाना. मखान्याला इंग्रजीमध्ये फॉक्सनट्स म्हणतात आणि ते कमळाच्या बीजापासून बनवले जातात. अनेक लोक मखान्याला फक्त उपवासाचे अन्न समजतात आणि वर्षातून 2-3 वेळाच खातात. पण आयुर्वेदात मखान्याला कॅल्शियमचा अथांग महासागर मानले गेले आहे. मखान्यामध्ये केवळ नैसर्गिक कॅल्शियमच नाही, तर भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि उच्च दर्जाचे निरोगी प्रोटीन असते. हे सर्व घटक एकत्र येऊन हाडांची झालेली अंतर्गत झीज अत्यंत वेगाने भरून काढतात, हाडांमधील पोकळपणा नष्ट करतात आणि सांध्यांमधील सूज आणि वेदना एका रात्रीत ओसरवण्यास मदत करतात. आता हे मखाने खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ नीट समजून घ्या, कारण पद्धत चुकली तर फायदा होत नाही. दररोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा संध्याकाळी 4 वाजता भुकेच्या वेळी गॅसवर एक कढई ठेवा आणि त्यात अगदी पाव चमचा शुद्ध गावरान तूप टाका. तूप वितळल्यावर त्यात एक मोठी मूठभर मखाने टाका आणि ते हलके कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर 4 ते 5 मिनिटं चांगले भाजून घ्या. हे भाजलेले मखाने रोज चघळून चावून खा. गावरान तुपामुळे मखान्यातील कॅल्शियम शरीरात लवकर शोषले जाते आणि तुमच्या हाडांना वज्रासारखी ताकद मिळते. आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या सर्वात महत्त्वाच्या पदार्थाकडे, जो साध्या दुधापेक्षा तब्बल 6 पट जास्त कॅल्शियम देते. ती अमृततुल्य गोष्ट म्हणजे खसखस, ज्याला इंग्रजीमध्ये पॉपी सीड्स म्हटले जाते. दिसायला अतिशय बारीक आणि मोहरीसारखी असणारी ही खसखस हाडांच्या आरोग्यासाठी पृथ्वीवरील सर्वात मोठे औषध मानली जाते. आधुनिक वैज्ञानिक संशोधनानुसार 1 ग्लास दुधात जेवढे कॅल्शियम आपल्याला मिळते, त्याच्या कित्येक पट जास्त कॅल्शियम केवळ 2 छोटे चमचे खसखशीमध्ये निसर्गाने ठासून भरले आहे. खसखशीमध्ये फॉस्फरस आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड नावाचे अत्यंत दुर्मिळ खनिज असते, जे कॅल्शियमला हाडांच्या आत शोषून घेण्यास आणि हाडांची घनता म्हणजेच बोन डेन्सिटी वाढवण्यास मदत करते. खसखस घेण्याची सर्वात अचूक पद्धत आणि पारंपरिक पद्धत म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी एका पातेल्यात 1 मोठा ग्लास गाईचे किंवा म्हशीचे दूध गरम करायला ठेवा. ते दूध थोडे कोमट झाले की त्यामध्ये फक्त अर्धा चमचा खसखस टाका.
हे दूध मंद आचेवर कमीत कमी 5 ते 7 मिनिटं चांगले उकळू द्या, जेणेकरून खसखशीचे सर्व अर्क दुधात उतरतील. हे दूध थोडे कोमट झाल्यावर रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास प्या. खसखशीचे हे दूध नियमित प्यायल्याने हाडांचा कोरडेपणा आणि ठिसूळपणा तर संपतोच, पण ज्या लोकांना रात्री वारंवार जाग येते, डोके दुखते किंवा तणावामुळे शांत झोप लागत नाही, त्यांना अतिशय गाढ आणि सुखाची नैसर्गिक झोप लागते. आता आपण पाहूया आपल्या तिसऱ्या आणि अत्यंत स्वस्त, गरिबातील गरिबांना परवडणाऱ्या पण सर्वात प्रभावी पदार्थाकडे. ज्या गोष्टीचा फोटो तुम्ही आपल्या थंबनेलवर पाहिला आहे, तो पदार्थ म्हणजे पांढरे तीळ. मित्रांनो, तिळामध्ये कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण इतक्या प्रचंड प्रमाणात असते की केवळ 1 चमचा पांढरे तीळ खाणे म्हणजे एक मोठा ग्लास म्हशीचे घट्ट दूध पिण्यासारखेच आहे. तिळामध्ये कॅल्शियम व्यतिरिक्त झिंक, कॉपर आणि नैसर्गिक तेल असते, जे गुडघ्यांमधील सुकलेले वंगण म्हणजेच सांध्यांमधील ग्रीस पुन्हा तयार करण्यास मदत करतात आणि उठताना बसताना होणारा कटकट आवाज कायमचा बंद करतात. तीळ खाण्याची योग्य पद्धत नीट लक्षात ठेवा. बाजारातून आणलेले पांढरे तीळ कढईत तेल किंवा तूप न टाकता कोरडेच हलकेसे भाजून घ्या आणि एका डब्यात भरून ठेवा. रोज सकाळी नाश्त्यानंतर किंवा दुपारच्या जेवणानंतर फक्त 1 छोटा चमचा हे भाजलेले तीळ तोंडात टाकून अगदी बारीक पाणी होईपर्यंत चावून चावून खा. जर तुम्हाला तीळ नुसते खायला आवडत नसतील तर चवीसाठी तुम्ही यात थोडा सेंद्रिय गूळही मिक्स करून त्याचे लहान लाडू बनवून रोज 1 लाडू खा. नियमित तीळ खाल्ल्याने शरीरातील भयंकर अशक्तपणा, रक्ताची कमतरता आणि हाडांची जुनाट कमजोरी काही दिवसांतच मुळापासून नाहीशी होते. मित्रांनो, हे तिन्ही घरगुती उपाय करताना एक खूप मोठी चूक आपण नेहमी टाळायची आहे, ती म्हणजे अतिप्रमाण करणे. अनेक लोकांना असे वाटते की जास्त खाल्ल्याने लवकर आराम पडेल, पण खसखस आणि तीळ हे दोन्ही पदार्थ निसर्गाने थोडे उष्ण प्रकृतीचे असतात. त्यामुळे सध्याच्या कडक उन्हाळ्याच्या दिवसात खसखस अर्धा चमचा आणि तीळ 1 छोटा चमचा यापेक्षा जास्त प्रमाणात कधीही खाऊ नका. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळात सेवन केल्यास शरीराला याचे 100% फायदे मिळतात आणि शरीरात कोणतीही अतिरिक्त उष्णता किंवा पित्त वाढत नाही. आता वेळ झालीये आपल्या चॅनलच्या सर्वात खास आणि आवडत्या भागाची, म्हणजेच दीपाच्या स्पेशल बोनस टिपची. जर तुमच्या गुडघ्यांमध्ये आणि घोट्यांमध्ये खूप जास्त असह्य वेदना होत असतील तर हे मखाना, खसखस आणि तीळ खाण्यासोबतच रोज सकाळी उठल्यावर कमीत कमी 15 ते 20 मिनिटं कोवळ्या उन्हात चालण्याची सवय ठेवा. उन्हातून मिळणारे नैसर्गिक व्हिटॅमिन D3 या तिन्ही पदार्थांमधील कॅल्शियम हाडांमध्ये शोषून घेण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन D नसेल तर कॅल्शियम लघवी वाटे बाहेर निघून जाते. तर मित्रांनो, हा पोलादी हाडांचा घरगुती आयुर्वेदिक उपाय तुम्हाला कसा वाटला हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. तुमच्या घरातील किंवा नातेवाईकांमधील आजी आजोबा किंवा आई वडिलांना हा व्हिडिओ व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या गुडघेदुखीपासून कायमची मुक्ती मिळेल. आपल्या किचन विथ दीपा चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, आरोग्यदायी आणि हटके विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि आनंदी रहा.